एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल. आम्ही देखील आहोत. आज आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजे हा जो व्लॉग शूट केला आहे त्या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजे 17 मार्चचा हा व्लॉग आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. संध्याकाळची ही पूजा आहे आणि आता आजकाल मी अधूनमधून दिवसभरात ना देवांसमोर असा हा छोटासा फॅन ठेवते. हा फॅन मी तुम्हाला समर शॉपिंगमध्ये मागच्या व्लॉगमध्ये शेअर केलेला आहे, तर त्याचे डिटेल्स तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही मागचा व्लॉग नक्की जाऊन बघा, पण आधी हा व्लॉग कंप्लीट बघा. आणि सगळ्यात सुरुवातीला एक छोटासा रिमाइंडर की तुम्हाला जर माझे व्लॉग्स बघायला आवडत असतील शॉर्ट्सनं तर चांगला मला रिस्पॉन्स मिळतो आहे, पण लाँग व्हिडिओज पण तुम्ही जर बघत असाल, आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आवडत काय आहे आणि काय बघायला आवडेल हे सगळं कमेंट्स करून सांगा आणि एक लाईक प्लीज नक्की. तर आता संध्याकाळची सगळी कामं, पूजा वगैरे हे सगळं करून वेणूचा अभ्यास घेऊन थोडासा मी साधारण 8:15 वाजता किचनमध्ये आलेले होते आणि मी आज करणार आहे ज्वारीच्या पिठाची थालीपीठं. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला ना भाकऱ्या काही फार चांगल्या जमत नाहीत आणि मी त्यामुळे फार वेळा ट्राय पण नाही केल्या, म्हणून मग मी हा ऑप्शन चूज केलेला आहे. ज्वारीचं पीठ पोटात जावं याच्यासाठी की ज्वारीच्या पिठाचे मी करते छान थालीपीठं. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला जे काही त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत, म्हणजे चवीनुसार मीठ तर झालंच, तिखट, एखादा कुठला तरी घरातला गोडा मसाला, गरम मसाला, थोडंसं धणे जिरे पावडर आणि असं सगळं त्याच्यात छान मिक्स करायचं. आता मी इथे कांदा घालायला विसरले, पण नक्की घालून बघा कारण त्यांनी छान अजून चव मस्त वाढते. आणि कोथिंबीर घालायची, कोथिंबीर नसेल तर पालक, मेथी, लाल माठ असं काही पण तुम्ही ॲड करू शकता जेणेकरून ते पोटात जातं. हिरवी भाजी म्हणजे पोटात जाते आणि छान थालपीठ. आता थोडीशी मोठीच मी लावते, आमच्याकडे घरामध्ये तशीच थोडी मोठी लावायची सवय, पण काही जण छान छोटी अशी मस्त लावतात, मिनी थालपीठ आपण म्हणू शकतो, आणि मग ती छान करतात तव्यावरती. पण आमच्याकडे अशी सवय मोठी आणि छान तुपावर करायची, एकदम सढळ हाताने असं तूप घालायचं मस्तपैकी. तेव्हा ना त्याचा जास्त नाही विचार करायचा की वजन काय वाढतंय वगैरे, कारण मुळातच थालपीठ हे थोडंसं कोरडं अन्न आहे, त्याच्यामुळे मग तूप असेल तर ते व्यवस्थित गिळायला आणि पचायला सोपं जातं. आणि इकडे थालपीठ तर तयार होतच आहे, पण तुम्हाला छान आत्ताच नुकतीच पौर्णिमा होऊन गेली, त्याच्यामुळे इथून खिडकीतून दिसणारा हा चंद्र दाखवते, जे संध्याकाळी स्वयंपाक करताना फार सुंदर वाटतं मला. आणि असं जुळजुळ वारं येत असतं, कधी येतं, पण जेव्हा येतं तेव्हा हा सगळा मला इथला माहोल आवडतो आणि मग त्यावेळेला मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. छान कुरकुरीत खुसखुशीत असं थालपीठ आपलं मस्त तयार झालेलं आहे. दोन्हीकडून छान करून घ्यायचं, तूप सोडायचं त्याच्यावर. आता बटर काहींना आवडत असेल तर तुम्ही बटर, पण मग मी बटरपेक्षा प्रिफर करते की गाईचं छान साजूक तूप वापरावं ना, कारण बटरमध्ये परत एक्स्ट्रा सॉल्ट आपल्या पोटामध्ये जातं. आणि हा आता नेक्स्ट डे मॉर्निंग आहे, त्या दिवशी म्हणजे रात्री कालनंतर मग मी पुढे काही शूट नाही केलं. नेक्स्ट डे मॉर्निंग मी इथे आता तयारी करते आहे मिसळीची. आणि हे असं लाईट फ्लक्च्युएशन का होतं शूट करताना मला नाही समजत आहे, तर तुम्हाला काही ह्याच्याबद्दल मोबाईल सेटिंग्सची माहिती असेल तर प्लीज मला सांगा कमेंट्स करून. बऱ्याच वेळेला होतं, मी असं ऑब्झर्व केलेलं आहे आणि मला काही त्याचं उत्तर नाही मिळालं आहे. तर मिसळीची तयारी करते फटाफट, फास्टमध्ये अशी मी मिसळ करते, म्हणजे खरं सांगायचं तर छान अशी तडकावाली मी उसळच करते असं म्हणायला हरकत नाही. मटकीची आज करते आहे, कधी मिक्स स्प्राउट्स पण मी घेते. मस्तपैकी छान तडका द्यायचा आणि मस्त ब्रेड भाजून घ्यायचे बटरवरती, तुपावरती, जे आवडत असेल त्याप्रमाणे. हे बघा, हे असं केलेलं आहे. छान तडका दिल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो त्यातच मी ॲड करते, वेगळं सकाळी घालायला असं काही ठेवत नाही, कोथिंबीर वगैरे. आणि मिसळ मसाला आहे माझ्याकडे खास करून, त्याच्यामुळे चव येतेच आपोआप आणि ते मिसळ वाटतेच म्हणजे खाताना. आणि त्याचबरोबर मी एक गोष्ट करते, म्हणजे ती म्हणजे बाजारामध्ये ना आपल्याला खास मिसळ फरसाण मिळतो, किंवा ऑनलाईन शॉपिंगमध्येही मिळतो किंवा दुकानांमध्येही मिळतो, तर तो मी आणते. आता इथे एक उकळी येऊ देते, जेव्हा मी हे सगळे मसाले ॲड करते त्याच्यानंतर मी एक उकळी आल्यानंतर ती सेटल डाऊन करते, मग कुकरला 2 शिट्ट्या काढते. तिकडे जोपर्यंत होतं आहे मिसळीचा कुकर, तोपर्यंत मी इथे माझं सकाळी जे मॉर्निंग रुटीनमध्ये नवीन गोष्ट मी इंट्रोड्यूस केली आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते.
ती म्हणजे मी घेते आवळ्याचा रस. तर छानपैकी आता थंडीपासूनच आवळे मिळतात आहेत, तर छान त्याचा रस मी काढते. एक आता इथे मी 4-5 आवळे घेतले होते, त्याचा अर्धा ग्लास छानपैकी रस निघतो मस्तपैकी. आणि जेव्हा मी मिक्सरमधनं फिरवते त्याच्यामध्ये थोडंसं चव येण्यासाठी अगदी कळत नकळत 1 चिमूटपेक्षाही कमी असं मीठ घालते, जास्त मीठ घालत नाही. आणि पाहिजे तसं पाणी ॲड करत राहते मधनं फिरवताना. आणि छान त्याचा असा रस मी काढून घेते आहे. ऑफकोर्स विटॅमिन सीसाठी आणि स्किन आणि हेअरसाठी, कारण माझ्याकडून जितकी पाहिजे मी केअर करते, पण जितकी केअर घेतली गेली पाहिजे स्किन, हेअर या सगळ्या गोष्टींचं एक प्रॉपर रूटीन रोज फॉलो केलं पाहिजे, एवढं माझ्याकडून होत नाही. आणि म्हणून मग आणि शेवटी कसं आहे की बाहेरून आपण कितीही काही अप्लाय करा, इंटरनल आपला फूड इंटेक काय असतो तो पण खूप इम्पॉर्टंट असतो. सो दॅट मी हे करते आहे. आणि हे मिक्सर पुसून ठेवायचं हे काम तेव्हाच्या तेव्हा केलं की बरं असतं. मिक्सरचं कवर घेण्याचा मी खूप दिवस झाले विचार करते, खूप महिने, पण ते कितपत सक्सेसफुल ठरणार आहे मला जरा डाऊटफुल वाटतं आहे. सो तुम्ही कोणी वापरत असाल ना तर मला प्लीज सांगा की त्याचा खरंच उपयोग होतो का. आणि आता इथे छानपैकी गाळून घेणार आहे मी ग्लासमध्ये. हे गाळणं नीट उभं राहत नाही आहे माझं त्याच्यामध्ये अजिबातच, पण चला आता आपण काहीतरी ॲडजस्ट करूयात. आणि चमच्यानी घालून छान त्याचा गर असा वर राहतो आणि रस खाली छानपैकी येतो. तो गरसुद्धा आपल्याला वाया घालवायचा नाही आहे. त्याचं काय करता येतं हे जर का वेळ उरला तर ह्याच ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करीन किंवा मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करीन. सो दॅट स्टे ट्यून. आणि त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ऑफकोर्स तुम्हाला आवडत असेल तर म्हणजे हे सगळं बघायला. आणि असं छान जरा वेळ लागतो हे सगळं असं करण्यासाठी, पण इलाज नाही आहे, कारण आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी वेळ हा द्यावा लागतो. दुसरं कोणीही उठून आपल्यासाठी काहीही करायला येणार नाही आहे. आपल्यालाच आपल्या गोष्टींची केअर करणं हे थोडा तरी दिवसभरात 5-10 मिनटाचा वेळ काढून करावंच लागतं. कोणीही उठून, आणि ही अपेक्षा पण कोणी उठून म्हणेल मग करेल ही ठेवली ना कीच जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे अपेक्षाच नाही ठेवायची. जेवढं आपल्याला करणं शक्य तेवढं करायचं. आणि अपेक्षा न ठेवता जर अनपेक्षितपणे आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं तर तो जो काही आनंद होतो तो ऑफकोर्स छानच असतो. त्याच्यामुळे मग त्या आठवणींमध्ये आपले पुढचे पण दिवस छान जात असतात आयुष्यातले. आणि इथे आता उभं राहून मी छानपैकी थोडंसं ते एन्जॉय करते, कारण सकाळचं आजकाल इथे थोडंसं वारं येतं. ही थोडीशी ईस्ट साईड असल्यामुळे इथे कमी येतं वारं ॲक्च्युली या फ्लॅटमध्ये, पण येतं थोडंसं. सकाळी छान वाटतं इथे. सगळं फ्रेश सकाळचं छान आवरून झालेलं आहे. पूजाही करायची आहे आणि मग स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण म्हटलं त्याच्या आधी 2 मिनटं तुमच्याशी बोलूयात, कारण बरेच व्लॉग झाले मी अशी समोर येऊन तुमच्याशी बोलली आहे की नाही मला आठवत पण नाही. सगळीकडेच आता उन्हाळा वाढत चाललेला आहे. होळी झालेली आहे, महाशिवरात्र, होळीनंतर उन्हाळ्याचा तडाखा सगळीकडेच वाढतो. आणि मग काय होतं की उन्हामुळे पण असं गळून जायला होतं किंवा थकवा जाणवायला लागतो. आणि मग आपण काय होतं फ्रीजचं पाणी पितो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजचं पाणी प्लीज पिऊ नका. बाहेर कुठेही असं कोणताही प्रकारचा कुठे तयार झाला असेल बर्फ, कसा असेल काही माहिती नसतं. अशा ठिकाणी बर्फ वगैरे असलेलं कोणतंही काही ड्रिंक म्हणा, पेय कुठलं किंवा उसाचा रस किंवा पाणी असं पिऊ नका. सोबत कॅरी करा, नाही तर मग सरळ नाही कॅरी केलं, तुम्ही विसरलात किंवा संपलं असेल तुमच्याकडचं, तर प्रॉपर पॅक्ड जे वॉटर असतं ते विकत घ्या. आणि मला जेव्हा असा थकवा खूप जाणवतो, आता तुम्ही माझे जर आधीचे व्लॉग्स बघितलेले असतील तर तुम्हाला माहिती असेल की मी अधूनमधून शहाळं घरी आणतच असते आणि किंवा ऑनलाईन मागवते आणि शहाळं आम्ही घेतच असतो. पण त्याचबरोबर मी एक खूप स्वस्तातली ट्रिक अप्लाय करते, कारण शहाळी आता बघायला गेलं तर 80 रुपयाला 90 रुपयाला वगैरे शहाळं मिळतं. त्याच्या साईजवर डिपेंड असतं, क्वांटिटीवर.
तर बऱ्याचदा असं होतं, प्रत्येक वेळेला ती गोष्ट आपल्याला परवडतेच असं नाही, प्रत्येकाला परवडते असं नाही आणि थकवा येतो आणि नुसता पाण्याने तो भरून येतो असं होत नाही. पाण्यासोबत काहीतरी त्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू लागते. तर हा सगळ्यात सोपा माझा उपाय आहे आणि स्वस्तातला, सोपा म्हणण्यापेक्षा स्वस्तातला हा उपाय आहे की हे 25 रुपये, साधारण 24.35 रुपयांना, म्हणजे 25 रुपये राऊंड फिगर पकडा, हे पॅकेट येतं इलेक्ट्रॉलचं. कुठेही आपल्याला हे मिळतं, म्हणजे ग्रोसरी शॉप असेल, मेडिकल शॉप असेल, ऑनलाईन जे काही ब्लिंकिट, झिप्टो असतं, इन्स्टामार्ट असतं, प्रत्येक ठिकाणी हे अवेलेबल असतं. तर हे मी कायम घरामध्ये ठेवते, प्रत्येक म्हणजे वर्षभर ठेवते, पण उन्हाळ्यामध्ये खास ठेवते. खूप असा थकवा जेव्हा जाणवतो तेव्हा हे एक तांब्यावर पाण्यामध्ये केलं की सफिशियंट असतं, किंवा एक बॉटल असते 1 लिटरची वगैरे, त्याच्यामध्ये केलं की, आणि पुढच्या 5 ते 6 तासामध्ये ते थोडं थोडं करून संपवायचं आहे. ट्रस्ट मी, करून बघा की ह्याच्यामुळे खूप आपला म्हणजे थकवा कमी होण्यासाठी मदत होते आणि स्वस्तातला हा उपाय आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते. असं पाणी करून तुम्ही ऑफिसला जाताना, कॉलेजला, शाळेत मुलांना, आता परीक्षांचे दिवस आहेत तर सोबतही मुलांना देऊ शकता. म्हणजे रसना किंवा टँग वगैरे देण्यापेक्षा ना मुलांना, किंवा सिरपवालं कोणतं तरी वॉटर वगैरे देण्यापेक्षा मुलांना हे जास्त, मला असं वाटतं, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जास्त आहे आणि एक्स्ट्रा शुगर वगैरे पण जात नाही आपल्या पोटामध्ये, कारण सिरपवाल्या पाण्यामध्ये मग एक्स्ट्रा ॲडेड शुगर खूप असते त्यामुळे. तर हे ट्राय तुम्ही करू शकता. फक्त जास्त पण ह्याचा ओव्हर इनटेक करू नका, कारण कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात गेली शरीरामध्ये तर ती हानिकारकच असते. मग ती म्हणजे तुम्ही पौष्टिक घ्या किंवा काही, त्याच्यामुळे जास्त करू नका. आठवड्यातनं 2 वेळेला वगैरे असं मी करते, जेव्हा असा खूप थकवा उन्हाळ्यामुळे जाणवत असतो तेव्हा. त्यामुळे मला ही ट्रिक तुमच्याबरोबर आज शेअर करायची होती आणि ही टिप शेअर केलेली आहे. आणि हां, गेल्या मागच्या व्लॉगपासून मी तुमच्याबरोबर व्लॉगच्या स्टार्टिंगला जेव्हा व्लॉग सुरू होतो तेव्हा टिप ऑफ द डे शेअर करते. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे पण मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि खूप जण बघतायत पण अजून सबस्क्राईब केलं नाही आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्हाला बघायला आवडत असतील व्लॉग्स. आणि जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. आणि असं काय काय तुम्हाला बघायला आवडेल, मी तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲडेड काय अजून सांगू शकते, बोलू शकते वेगवेगळ्या विषयांवरती, हे तुम्ही मला जरूर सांगा कमेंट्स करून. तर ते टॉपिक्स पण मी व्लॉग्समध्ये कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करीन. चला, पुन्हा भेटूया. टेक केअर अँड बाय.